ट्रेडिंग अकाउंट बघितलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं. कधी कधी आपल्याला काय सांगते की प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट तयार करा, म्हणजे नफा तोटा समायोजन खाते तयार करा. ओके, त्याला मराठीमध्ये आपण समायोजन खाते म्हणतो. यामध्ये काय येते, फक्त क्रेडिट साईडला कधी याच्यामध्ये दोनच एंट्री राहतात, हे ध्यानात ठेवायचं आहे. चालू वर्षाचा नफा आणि मागील वर्षाचा नफा. ओके, नेट प्रॉफिट करंट इयर आणि प्रिव्हियस इयर हे दोनच पदं या साईडला येईल. या दोन्हीचे टोटल केल्यानंतर याच्यातला जो काही भाग आहे, ओके, हा जो काही प्रॉफिट आहे आपला, या प्रॉफिटमधून आपण कोणत्याही फंडला जर ट्रान्सफर करा म्हटलं तर ते क्रेडिट साईडला लिहून दाखवायचं आहे. कोणत्याही रिझर्वला ट्रान्सफर करा म्हटलं या साईडला लिहून दाखवायचं आहे. कुठे कंट्रीब्युशन करा म्हटलं या साईडला लिहून दाखवायचं आहे. ओके, रिझर्वला असते, फंडला असते, बस एवढंच ध्यानात ठेवायचं आहे की तिथं आपल्याला ट्रान्सफर शब्द देते किंवा कंट्रीब्युशन शब्द देते किंवा बस कशासाठी, तर फंडसाठी, रिझर्वसाठी. तेवढं आता इथे समायोजनामध्येच दिलेलं राहते, हे बाकी कुठेच दिलेलं नसते. आपल्याला ॲडजस्टमेंट एंट्री दिलेल्या असतात, त्या ॲडजस्टमेंट एंट्री तिथं आपल्याला लिहून दाखवायच्या असतात. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. आता इथं प्रॉब्लेम दिले आपल्याला, तुम्हाला प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहे, पहिलं दिलेलं आहे नेट प्रॉफिट फॉर द करंट इयर, म्हणजे आपल्याला क्रेडिट साईडला हे करंट इयरचं प्रॉफिट लिहून दाखवायचं आहे. नेट प्रॉफिट फॉर द प्रिव्हियस इयर हे सुद्धा आपल्याला लिहून दाखवायचं आहे. त्यानंतर सोसायटी हॅज पास द फॉलोइंग रिझोल्युशन टू ॲप्रोप्रिएट द नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिटमधला जो काही हिस्सा आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी काय करते, तो हिस्सा कुठे कुठे ट्रान्सफर करत आहे, तर ट्रान्सफर ऑफ द नेसेसरी शेअर्स ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. काय करते, रिझर्व्ह फंडला आपल्याला ट्रान्सफर करायचं. किती, याच पर द रूल्स. आता याचा रूल दिलेला आहे की इथं जर आपल्याला तुम्हाला पर्सेंट वगैरे जर दिलं नसेल तर ध्यानात ठेवायचं की रूल किती सांगितलेला आहे, तर 25%. हे ध्यानात ठेवायचं आहे. ओके, तुम्ही नेटवर जर बघितलं सर्च करून तर बघा, तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. सर्च करून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. कोऑपरेटिव्ह सोसायटीबद्दल रिझर्व्ह फंड पर्सेंट म्हणून जरी टाकलं तरी तुम्हाला तिथं दिसून येईल. याच्यामध्ये दिलेलं आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीज इन इंडिया आर जनरली रिक्वायर्ड टू ट्रान्सफर ॲट लीस्ट 25% ऑफ देअर नेट ॲन्युअल प्रॉफिट टू अ स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड. द मॅन्डेटरी कंट्रीब्युशन इज ऑफन स्पिच्युलेटेड द स्टेट स्पेसिफिक ॲक्ट सच ॲज महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960 सेक्शन 66 विच इन्शुअर फायनान्शियल स्टॅबिलिटी फॉर द सोसायटी. याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे मिनिमम किती दिलेलं आहे रिझर्व्ह फंडसाठी, तर 25%. ओके, बाकीच्या सुद्धा याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या आहेत, ते वाचून घे जा. प्रॉफिटच्या आपल्याला किती कोणत्या घ्यायच्या, ॲन्युअल प्रॉफिट म्हणजेच कोणत्या करंट इयरचं जे प्रॉफिट आहे त्याच्या 25%. ओके, म्हणजे याच्यातलं जे करंट इयरचं प्रॉफिट आहे त्याच्या 25% जी अमाऊंट आहे ती आपल्याला ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंडला दाखवायची आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे, टू डिक्लेअर डिव्हिडंड ॲट द रेट ऑफ 9% टू द शेअर्स होल्डर. आता शेअर्स होल्डरला आपल्याला 9% काय द्यायचं आहे, डिव्हिडंड द्यायचं आहे. ओके, डिव्हिडंड 2-3 प्रकारचे असते, अंतरिम, अंतिम, असे वेगवेगळे डिव्हिडंड असते. आता इथं आपल्याला डिव्हिडंड शब्द दिलेला आहे, हे डिव्हिडंड किती पर्सेंट सांगितला, 9%. आता डिव्हिडंड कशावर द्यायचं आपल्याला, डिव्हिडंड जे आहे ते कशावर देऊ, तर ते शेअर कॅपिटल जे आहे त्याच्यावर. आपल्याला खाली शेअर कॅपिटल दिलेलं आहे, द ऑथोराइज अँड पेड अप कॅपिटल ऑफ द सोसायटी ₹1 लाख. 1 लाख रुपयाचं आपलं शेअर कॅपिटल आहे, त्याच्या 9% अमाऊंट काय करायची आपल्याला डिव्हिडंड म्हणून दाखवायची आहे. कोणत्या साईडला, तर डेबिट साईडला. ओके, जरी याच्या पर्सेंट असलं तरी ते कशातून जाईल, आपल्या प्रॉफिटमधून जाईल. प्रॉफिटमधून तेवढी रक्कम काय करू आपण, कमी करत आहोत. त्यानंतर काय दिलेलं आहे, तिसरं, टू क्रिएट 2% डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड. आपण डिव्हिडंड इक्विलायझेशन फंडमध्ये ट्रान्सफर करत आहोत 2%. ते सुद्धा कशाचे करायचं आहे आपल्याला, आपल्या याच्या. ओके, डिव्हिडंड आहे म्हणून डिव्हिडंड कशात राहील, तर याच्या पर्सेंट राहील. ओके, तर ह्या 3 गोष्टी आपल्याला इथं दाखवलेल्या आहेत. 3 गोष्टी आपल्याला करायच्या. ओके, तर पहिलं आपण काय घेऊ, दोन्ही प्रॉफिट घेऊन घेऊ. नेट प्रॉफिट फॉर करंट इयर आणि त्यानंतर नेट प्रॉफिट फॉर प्रिव्हियस इयर. हे 2 पद राहील इकडे, 31,872, त्यानंतर 1,253.
त्यानंतर बाकीचे सर्व पद एक पहिलं दिलेलं आहे ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड. एक मिनिट. आता सांगितलं तुम्हाला ट्रान्सफर टू रिझर्व्ह फंड हे जे आहे आपल्याला सांगितलं ॲन्युअल प्रॉफिटच्या 25% हा रूल आहे. आता ॲन्युअल प्रॉफिट म्हणजे काय आहे, तर जो करंट इयरचा आपला प्रॉफिट आहे त्याच्या करंट इयरचा प्रॉफिट किती आहे 31,872, याच्या 25% आपल्याला घ्यायचं आहे. ओके, 25% ऑन रुपीज 31,872. ओके, पहा किती येते 25%, 7,968. हा येऊन जाईल. हा आलं, 25%च काढायचं आहे. 31,872 गुणिला 25%चं बटन दाबा, झालं. ओके, आलं 7,968. काही पॉईंट वगैरे आहे पुढे नाही ना? ओके, त्यानंतर ही झाली पहिली समायोजना झाली आपली ॲडजस्टमेंट एंट्री. दुसरी काय सांगितलं, टू डिक्लेअर डिव्हिडंड. आता डिव्हिडंड करायचं आहे आपल्याला. डिव्हिडंड हे दिलेलं आपल्याला 9%, बरोबर आहे. 9% कशावर 9% ऑन रुपीज 1,00,000. जे काही आपलं पेडअप कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 9%, म्हणजेच किती होतात 9,000. त्यानंतर तिसरी एंट्री दिलेली आहे टू क्रिएट 2% डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड. आता 2% आपल्याला डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड करायचं आहे. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड 2% ऑन रुपीज 1,00,000, 2,000 रुपये, बरोबर आहे. त्यानंतर सर्व पद आपले संपले. 3च एंट्री सांगितले ॲडजस्टमेंट एंट्री, तिन्ही केलेले आपल्याला. याच्यामध्ये बॅलन्स किती ते येते ते आपल्याला पाहायचं. ओके, बॅलन्स ऑफ P&L appropriation. किती आहे